केस अगदी मुळापासून गळतायत, अचानक पांढरे व्हायला लागलेत आणि डलही झालेत. हे जर खूप जास्त प्रमाणात होत असेल तर फक्त हेअर केअर प्रोडक्ट्स तुम्हाला यापासून वाचवू शकत नाही. कारण कदाचित या तुमच्या शरीरातील काही कमतरता असू शकतात. स्पेशली विटामिन बी 12 आणि विटामिन डी. विटामिन बी 12 आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी म्हणजेच आरबीसी बनण्यासाठी महत्वाचा असतो. या आरबीसीज आपल्या केसांपर्यंत ऑक्सिजन घेऊन जातात आणि त्यांना हेल्दी ठेवतात. विटामिन बी 12 कमी झालं म्हणजेच आरबीसी कमी झाल्या, म्हणजेच आपल्या केसांपर्यंत जाणारा ऑक्सिजन कमी झाला, जेणेकरून केस हे वीक होतात आणि मग गळायला सुरुवात होते. दुसऱ्या बाजूला विटामिन डी हा नवीन केस बनण्यासाठी महत्वाचा असतो, म्हणजेच हेअर फॉलिकल्स बनण्यासाठी महत्वाचा असतो. विटामिन डी कमी झालं म्हणजे नवीन हेअर फॉलिकल्स म्हणजेच नवीन केस उगवत नाही. एक साईडला केस गळत आहेत, दुसऱ्या साईडला नवीन केस उगवत नाही. याचा परिणाम म्हणजे आपले केस विरळ दिसायला लागतात. तसंच आपल्या केसांना जो काळा कलर असतो तो मेलॅनिन पिगमेंटमुळे असतो. आणि मेलॅनिन पिगमेंटच्या प्रोडक्शनमध्ये विटामिन बी 12 आणि डी हे दोघंही आवश्यक असतात. हे दोघं कमी झाले म्हणजेच मेलॅनिनचं प्रोडक्शन कमी झालं. मेलॅनिनचं प्रोडक्शन कमी झालं म्हणजेच आपल्या केसांचा काळा कलर कमी होतो आणि आपले केस पांढरे दिसायला लागतात. केसांना पोषण कमी मिळतं आणि मग ते डलही दिसायला लागतात. जर तुम्हाला समजलं की तुमच्या त्या डेफिशियन्सीज आहेत तर फक्त चांगले हेअर केअर प्रोडक्ट्स वापरणं पुरेसं नसतं. आहारात तुम्ही विटामिन बी 12 साठी मोड आलेले कडधान्य, आंबवलेले पदार्थ, डेअरी प्रोडक्ट्स, दही, दूध, ताक किंवा मशरूम किंवा शेवग्याची भाजी घेऊ शकता. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर चिकन आणि फिशही खाऊ शकतात. विटामिन डी साठी ऑफकोर्स कोवळा सूर्यप्रकाश महत्वाचा असतो आणि हे सगळं करूनही जर तुमच्या डेफिशियन्सी जात नसतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्सही घेऊ शकतात. तुम्हाला आपोआप तुमच्या केसांमध्ये फरक जाणवेल.